नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. नित्या आणि आदिराज दोघेही एका रूममध्ये बंद असतात आणि शालिनी इकडून त्यांना पाहत असते. शालिनी सोमाला फोन लावते आणि म्हणते की वेळ झाली आहे आता. त्यानंतर लगेचच सोमा गॅस पाईपचे कॉक सुरू करतो. नित्या आणि आदिराज गॅसकडे बघू लागतात आणि हे सर्व पाहून इकडे राजमा खूप घाबरून जाते. शालिनी मात्र खूप खुश होते. थोड्याच वेळामध्ये सर्व रूममध्ये गॅस पसरतो आणि नित्याला त्रास होऊ लागतो. आदिराज म्हणतो की ज्याने बाहेरून दरवाजा लावला आहे त्याचंच हे काम आहे आणि त्यानेच तुमचा जीव घेण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. आदिराज दरवाजा खोलण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो. इकडे नित्याला त्रास होऊ लागतो. तिला दम छाक होते. नित्या आदिराजला म्हणते की मला श्वास घ्यायला त्रास होत आहे. त्यावर आदिराज लगेच आपल्या खिशातला रुमाल काढून तिच्या तोंडाला बांधतो आणि मोठमोठ्याने दरवाजा उघड असं ओरडू लागतो. पण तितक्यात नित्या बेशुद्ध होते आणि खाली कोसळते. ते पाहून आदिराज खूप घाबरतो व नित्या मॅडम असं मोठ्याने ओरडत तिच्या जवळ जाऊन बसतो. ते पाहून शालिनी खूप खुश झालेली असते. राजमा तिला म्हणते की मालकीनबाई, तुम्हाला जे हवं होतं ते झालं आहे ना, आता तुम्ही आदिराजला तरी सोडा ना, त्याला तुम्ही का मारत आहे, त्याचं काय यामध्ये दोष आहे. त्यावर शालिनी म्हणते की त्याचा दोष हाच आहे की तो नित्यासोबत आहे. त्यानंतर राजमा म्हणते की मी हे होऊ देणार नाही आणि असं म्हणून तिथून निघून जायला लागते. पण शालिनी तिला पकडते आणि धमकावते की मी तुला सांगितलं होतं ना, तमाशा होईपर्यंत इथून हलायचं नाही म्हणून. त्यानंतर राजमा खूप विनवण्या करते, गयावया करते की मी तुमचे पुढे हात जोडते, पण आदिराजला तरी सोडा ना, हवं तर पाया पडते असंही म्हणते. त्यानंतर शालिनी लगेच म्हणते की हां ठीक आहे, पाया पड माझ्या, आणि चक्क राजमा तिच्या पाया पडते. राजमा खाली वाकलेली असताना शालिनी जवळचाच एक फ्लॉवर पॉट उचलते आणि तो राजमाच्या डोक्यात घालते. त्यामुळे राजमा बेशुद्ध पडते. त्यानंतर शालिनी पुन्हा लॅपटॉप समोर येऊन बघते आणि धूर इतका साचलेला असतो की त्यामुळे तिला पुढचं काही दिसत नाही. इकडे आदिराज थोड्या वेळाने दरवाजाला जोराची लाथ मारतो आणि दरवाजा तोडून नित्याला बाहेर घेऊन येतो. हे सोमा बघतो आणि अतिशय घाबरतो आणि तिथून पळून जातो. शालिनी आश्चर्यचकित होते की आदिराज कसं काय वाचला, आणि आदिराज वाचला याचा अर्थ नित्यासुद्धा वाचली आणि चिडून ती लॅपटॉपच फेकून देते. इकडे लवली नित्याने सांगितलेल्या लोकेशनवरती पोहोचत असतो. आदिराज नित्याला घेऊन एका झाडाखाली बसलेला असतो. तो खूप रडत असतो आणि नित्याला सारखे हाक मारत असतो की नित्या मॅडम उठा ना, काय झालं तुम्हाला, कोणी आहे का इथं, मदत करा आमची. नित्याला जवळ घेतो आणि रडू लागतो. थोड्याच वेळात नित्या शुद्धीवर येते. ते पाहून आदिराज काळजीनेच म्हणतो नित्या मॅडम तुम्ही ठीक आहे ना, तुम्हाला काही झालं नाही ना, असं म्हणून आणखी रडू लागतो. देवीने ऐकले माझं, तुम्ही जर मला सोडून गेला असता ना तर माझं काय झालं असतं. नित्या म्हणते की 700 जन्मांचं नातं आहे आपलं, अशी कशी तुला सोडून जाईन. त्यावर आदिराज तिला मिठीत घेतो आणि पुन्हा रडू लागतो. तितक्यात लवली तिथे येतो आणि गाडीचा हॉर्न वाजवतो. इथे तुम्ही काय करत आहे असं विचारतो. त्यावर नित्या खोटं सांगते की आम्ही नवरा बायको इथं फिरायला आलो होतो, माझे पाय दुखत होते म्हणून आम्ही या ठिकाणी थांबलो. नित्या आदिराजला म्हणते की निघूयात का. त्यानंतर आदिराज म्हणतो की थांब 1 मिनिट आणि लवलीला प्रश्न विचारतो की तू या ठिकाणी काय करत आहेस. त्यावेळी लवलीसुद्धा खोटं सांगतो की माझंसुद्धा असंच झालं, मी देखील फिरायला निघालो होतो आणि कोणाचा तरी आवाज ऐकायला आला, मदत हवी आहे म्हणून मी या ठिकाणी आलो. नित्या लवलीला थँक्यू म्हणते. लवली म्हणतो की सगळं ठीक आहे ना. नित्या म्हणते की हो, आता आम्ही घरी जातो आणि तू सुद्धा घरी जा, आणि आदिराजला घेऊन ती घरी येते. इकडे आश्रय बाबा फासे टाकत असतो. तितक्यात शालिनी तिथं येते आणि आश्रय म्हणतो की आल्या पावलांनी इथून निघून जा. त्यानंतर शालिनी म्हणते की मी इथं परत जायला आलेली नाही. त्यानंतर आश्रय म्हणतो की तुला त्या दिवशी मी माफी मागायला सांगितली होती, तू ती मागितली नाही, मग ती आत्ता माग, तुला सांगितलं होतंस ना काही सुद्धा करू नकोस. शालिनी म्हणते की चुकलं माझं. आश्रय म्हणतो की माझी अशी समजूत काढू नको, मनापासून माफी माग, नाहीतर तुझा गर्व आणि माज घेऊन इथून निघून जा. त्यानंतर चक्क शालिनी हात जोडून त्याची माफी मागते. त्यानंतर आश्रय ठीक आहे असं म्हणतो आणि शालिनीला पाटावर बसायला सांगतो. तो शालिनीला म्हणतो की तू माझ्या ज्ञानाला आव्हान दिलं एक वेळेस ठीक आहे, पण तू नियती बदलायला निघाली होतीस, तू नियतीला आव्हान देत होतीस. मी सांगितलं होतं ना तुला, पण तू माझं ऐकलं नाहीस. परत ही अशी चूक करायची नाही. शालिनी चुकलंच माझं असं म्हणते आणि मला नित्याचा काटा काढायचा आहे आणि त्यासाठी मला सांग की मी काय करू. मी इतके प्रयत्न करते पण मला यश का येत नाही. त्यानंतर आश्रय म्हणतो की तिचा मृत्यू तुझ्या हातून लिहिलेला नाही, गौरीचा मृत्यू तुझ्या हातून लिहिलेला होता, पण ती नित्य आहे आणि नित्याला मारणं सहजासहजी शक्य नाही. दुसरीकडे आदिराज नित्यासाठी चहा घेऊन येतो आणि मी माझ्या स्वतःच्या हाताने केला आहे, घ्या असा आग्रह करतो. नित्या चहाचा कप घेते
आणि बाजूला ठेवते आणि अधिराजला मिठी मारते. अधिराज म्हणतो की कोण उठला आहे तुमच्या जीवावरती आणि कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही त्या लोकेशनला गेला होतात. त्यानंतर नित्या मनात म्हणते की मी जर राजनाचं नाव घेतलं तर हा उलट चौकशी करेन आणि राजमा अडकेल, आणि शालिनीचं नाव घेतलं तर तो विश्वास ठेवणार नाही आणि जेवढा जयदीपच्या जवळ आला आहे ना तेवढाच लांब जाईल असं म्हणतो. अधिराज म्हणतो की बोला की काहीतरी, तुमचा जीव वाचवणाऱ्याला इतकंही कळू नाही का की तुम्हाला मारण्याचा प्रयत्न कोण करत होता. आज उगाच आपण चुकून भेटलो, नाही तर तुम्ही एकटाच त्या ठिकाणी गेला असता आणि काय झालं असतं याची कल्पना येते ना तुम्हाला. नित्या म्हणते की जसं आज आपण चुकून भेटलो आहे तसंच मला चुकून कोणीतरी लोकेशन पाठवलं असेल. अधिराज म्हणतो की कोणी लोकेशन पाठवलं तुम्हाला. त्यानंतर नित्या शांत बसते. त्या दिवशी गोंधळात नाही का तू मला अडवलं होतंस, तसंच आज काहीच झालं आहे. तेव्हाही तुला काही उत्तर देता येत नव्हतं आणि आज माझंही तसंच आहे की मलाही काही उत्तर देता येत नाहीये. अधिराज म्हणतो खरंच का, आणि नित्या नजर लपवते. अधिराज म्हणतो की तुम्हाला सांगायचं नसेल तर नका सांगू, मी तुमच्यावरती शंका घेणार नाही, पण तुम्ही नक्कीच काहीतरी लपवत आहे हे नक्की. आणि चहा घ्या असं म्हणतो. नित्या चहा घेते. इकडे आश्रय उभा राहतो आणि तो शालिनीला नित्याची कुंडली दाखवतो आणि म्हणतो की नित्याला असंच कोणी मारू शकत नाही, म्हणजे फक्त मृगशीर्ष नक्षत्रामध्ये जन्माला आलेली व्यक्तीच तिला मारू शकते असं सांग. तू कितीही प्रयत्न केले तरी नित्याला मारण्याचा आनंद तुला कधीच मिळणार नाही, कारण तिचा मृत्यू तुझ्या हातून लिहिलेला नाही. तिला सहजासहजी कोणीच मारू शकत नाही, फक्त मृगशीर्ष नक्षत्रामध्ये जन्मलेला व्यक्तीच तिला मारू शकतो. शालिनी काही बोलणारच तोच आश्रय पुन्हा बोलतो, जर नित्याला मृत्यू आला नाही तर पुढच्या 3 महिन्यामध्ये तुझा मृत्यू अटळ आहे असं म्हणतो. हे ऐकून शालिनीला धक्का बसतो आणि ती म्हणते की मग नित्याला आजच मारावं लागेल. आश्रय म्हणतो की मगाशी सांगितलेलं ऐकलं नाहीस का, तुझ्या हातून तिचा मृत्यू नाही, फक्त मृगशीर्ष नक्षत्रातील व्यक्तीच तिला मारू शकते. शालिनी म्हणते की जे मी 25 वर्ष टाळलं आहे ते मी असं सहजासहजी घडून देणार नाहीये. मी आता लगेच त्या मृगशीर्ष नक्षत्रामध्ये जन्मलेल्या व्यक्तीला शोधणार आहे आणि त्याच्या हातून नित्याला मारणार आहे. मग आश्रय म्हणतो की शोधत कशाला बसत आहेत, नित्या स्वतःच मृगशीर्ष नक्षत्रामध्ये जन्मलेली आहेत. हे ऐकून शालिनी वेड लागल्यासारखी हसू लागते. शालिनी म्हणते की हाच तर नियतीचा न्याय आहे, मी आता नित्याला केव्हाही हिप्नोटाईज करून तिला संपवू शकते. आश्रय म्हणतो की तुझ्याकडे काहीच तर शिल्लक आहे, उद्या दुपारी 2:17 काळ बदलणार आहे. त्यावर शालिनी म्हणते की खूप वेळ आहे माझ्याकडे, त्याआधीच नित्याने स्वतःचा जीव दिलेला असेल असं म्हणते. इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी नित्या जेव्हा तुळशीला पाणी घालायला येते तेव्हा तुळस पूर्ण कालवणलेली असते. ती तुळस बघून ती खूप घाबरते. तितक्यात विमल बाहेर येते आणि ती तुळस काळवणलेली बघते. तिलाही आश्चर्याचा धक्का बसतो. ती लगेच तात्यांना आवाज देते. विमल तात्यांना सांगू लागते की देवी आईचं आपल्याकडून काहीतरी नक्की चुकलं आहे, त्यामुळे तुळस काळवणली आहे. हा खूप अशुभ संकेत आहे, काहीतरी नक्की वाईट घडणार आहे. त्यावर अधिराज म्हणतो की काही सुद्धा होत नसतं, पावसाचे दिवस आहेत ना, खूप पाणी जास्त झालं असेल त्या तुळशीला आणि ऊन तरी कुठं पडलं आहे, त्यामुळे तिचा कलर बदलला असेल. आणखी सुद्धा कारणं असू शकतात ना. त्यावर विमल म्हणते की काहीही कारण असू देत, पण ती आपल्या दारापुढची तुळस का बरं काळवणली आहे, काहीतरी वाईट नक्की घडणार आहे. त्यावर तात्या तिला समजवतात की अगं असं काही नसतं, तू काहीही डोक्यामध्ये भरून घेऊ नकोस, आणि तिला आतमध्ये घेऊन जातात. तेव्हा पाहुणी लगेच म्हणते की या घरामध्ये आता काही सुद्धा चांगलं होणार नाही. हे ऐकून नित्या आणि अधिराज दोघेही घाबरून जातात. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की शालिनी नित्याला एक चहा प्यायला देते. त्या चहामध्ये तिने काहीतरी मिक्स केलेलं असतं. चहा पिल्यानंतर लगेचच नित्या हिप्नोटाईज होते. शालिनी नित्याला म्हणते की तुला गावाकडची विहीर माहीत आहे ना, त्या विहिरीवरती जायचं, त्या ठिकाणी पाणी किती आहे ते बघायचं आणि त्या विहिरीमध्ये उडी मारायची. चहा पिल्यामुळे ती हिप्नोटाईज झालेली असते. नित्या लगेच उठते आणि विहिरीच्या दिशेने जायला निघते. ती चक्क विहिरीच्या काठावरती उभी राहते आणि मोठ्याने ओरडते की आज मी आता या जगाचा निरोप घेत आहे, आणि चक्क ती विहिरीमध्ये उडी मारते. नित्याला विहिरीत उडी मारताना अधिराज बघतो आणि नित्या मॅडम असं म्हणत जोरात विहिरीच्या दिशेने धावतो. तर मित्रांनो, असेच डेली अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवनवीन अपडेट सर्वात पहिले तुम्हाला पाहायला मिळतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.